नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 2005 पासूनचा लाभ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता म्हणा हो. जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला वस्तूला आजच्या अपडेट सहित समजायला सुरू करूया. काल दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकी अंती राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. काल दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी 7:30 वाजता अतिथीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीस उपमुख्यमंत्री तसेच गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार तसेच अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास काटकर व महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर आदी पदाधिकारी सदर बैठकीत उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की अधिकारी आणि कर्मचारी हा शासनाचा भाग आहे, त्यामुळे सर्वांना न्याय मिळावा अशी आमची भावना आहे. सर्वांना न्याय मिळवून देऊन शाश्वत प्रकारचे निवृत्ती वेतन दिले जाईल. यामध्ये कोणत्याही अधिकारी आणि कर्मचारी नुकसान होणार नाही. तर कर्मचारी संघटनेची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजना, युनिफाईड पेन्शन निवृत्ती वेतन योजना व राज्य शासन जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना यांची निवडण्याची संधी राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. यामध्ये वरीलपैकी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना यापैकी तिन्ही योजनांचा अभ्यास करून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने एकाची निवड करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निर्गमित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यातील चतुश्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत एक स्वतंत्र बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबत मागण्या मान्य केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले व नियोजित असणारा संप स्थगित झाल्याचे जाहीर केले आहे. तर अशाप्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.